मी आता आहे धाराशिव येथे आणि धाराशिव शहरामध्ये जर आपण बघितलं तर मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि हे जे आपण बघतो की हे तेच बॅनर आहेत की जे मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेत। मल्हार पाटील हे राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावलेत त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय की भावी खासदार हा उल्लेख करण्यात आलाय। ज्यांनी हे बॅनर लावलेत ते आपल्या सोबत आहेत। मला सांगा की भावी खासदार हे बॅनर नेमकं आपण कशामुळे लावलं? आज आदरणीय मल्हारदादा यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही हा बॅनर लावलेला आहे। राहिला सवाल भावी खासदार, तर आज जिल्ह्यानं प्रत्यक्षात बघितलेलं आहे त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व। कारण त्यांनी आज त्यांच्याच हातावर माननीय आमचे नेते राणादादा यांनी सर्व सूत्रे त्यांच्याकडे दिलेली होती। त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा पूर्ण जिल्हा भारतीय जनता पार्टी मय करून टाकलेला आहे। मग ती नगर परिषद असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, त्यामुळे सर्वच्या सर्व जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच माणसाची आम्हाला नेत्याची गरज आहे। म्हणून येणाऱ्या काळात ते खासदार व्हावे हे आमची मनोमन इच्छा आहे। 2029 ला मल्हारदादांनी खासदार व्हायला पाहिजे तुमची? हो, व्हायला पाहिजे, 100% त्यांना व्हायला पाहिजे। काय सांगाल, हे जे बॅनर लावलेत त्यामध्ये स्पष्ट उल्लेख भावी खासदार आता उमराजे सत्तेत आलेत, शिवसेनेत आलेत आणि राणादादांनी त्यांचं ज्यावेळेस स्वागत केलं त्यावेळेस त्यांच्याकडून विरोध झाला, काय सांगाल? आपल्या घरात जर एखादं लेकरू गुटगुटीत दिसलं तर आपण त्याला लगेच म्हणतो याला पैलवान, एखादा मिलिटरीतला अधिकारी बनवावं लागतंय। तसं मल्हारदादाकर नेतृत्व दिसलं। कालच्या जिल्ह्यातला निकाल आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी बघितला, म्हणजे एकतर्फी निकाल लागलेत। मग कार्यकर्त्यांची साठी झटणारा जो नेता आहे, ज्यांनी सगळ्या ताकदीनिशी ती नेता उतरला, त्या कार्यकर्त्याला मोठ्या मोठ्या पदावर बसविलं। आता हे आमचा राहुल काकडे मित्र, साधा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा धाराशिव शहरातला इतिहासात नोंद झाली, नगराध्यक्ष झाले, मल्हारदादामुळेच झाले। मग ह्या कार्यकर्त्यांच्या आमचे निहालभाई यांच्या भावना आहेत की असला माणूस खासदार व्हायला पाहिजे की ज्याला कार्यकर्त्याची जाण आहे, नुसतं बोलण्यात नाही तर ज्या वेळेस कार्यकर्त्याच्या निवडणुका येतात, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यावेळेस पळून जाणारा नेता नाही की माझ्यापाशी काय आहे म्हणून। कार्यकर्त्याची निवडणूक लागली की त्याला सगळ्या ताकदीनिशी ताकद देणार आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, हीच अपेक्षा आहे, म्हणून ही बॅनर लावले। पण आता ओमराजे एनडीएत आहेत, भारतीय जनता पार्टी एनडीएचा मुख्य घटक पक्ष आहे, कसं बघते? आता बघायला तर आता जिल्ह्याचे नेते सन्माननीय राणादादांनी त्यांचं 6 खासदारासहित ह्यांच्या सहित स्वागत केलंय। युतीचा धर्म आम्ही पाळणार म्हणून सांगितलंय, पण ह्यांच्यात अजून डोक्यात आहेच की मी ओमराजेंकडून स्पष्ट सांगितलं की आम्ही विरोध करणार। हो म्हणणे ना, त्यांनी जे आम्ही ऐकलं बघितलं टीव्हीला की आम्हाला यांची गरज नाही, आम्ही यांच्याबरोबर विरोधच ठेवणार आहेत। तुमचा कोर्टाचा निकाल लागला, तुम्हाला वर अजून चान्स आहे त्याच्यात जायला, त्याच्यात जी निर्णय होईल ती होईल। पण तुम्ही एका बाजूनं एका दरवाज्यातून घरात यायचं, महायुतीत सामील व्हायचं, सत्तेची सगळे फळं चाकायचे, कार्यकर्त्याला काहीतरी देणार, आता देतील नाही देतील त्या भाग, पण कार्यकर्त्याला देणार म्हणून सत्तेत जायचं आणि पुन्हा सत्तेल्याच माणसाला विरोध करायचा। हे लोकांना तर पसंत पडलं पाहिजे ना भाया, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, तुम्ही माझ्याच गाडीत बसून जर माझ्या सीटकावर मध्ये जर बोटं घालायला, तू शेजारचा बसलेला माणूस काय म्हणेल? अरे तू त्यांच्या गाडीत बसला आणि त्याच्या सीटाला भोग पाडायला म्हणतील का नाही? साहजिक आहे। तसं राणादादांनी मोठ्या मनाने त्यांचा प्रवेश स्वीकारलाय आणि येणारा काळ ठरविणार आहे कोण कोणाला राजकारणातून संपविणार आहे, कोण खासदार होणार आहे, कोण खासदार होणार आहे, कोण कोणाला राजकारणातून संपविणार आहे। लोक आता या टंबराळ्यामुळे लय हुशार झालेत, आपण सगळ्या प्रतिक्रिया याच्यावर वाचल्यात। त्याच्यामुळं राणादादाचं मन मोठं आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलंय माहितीतल्या माणसाच्या प्रत्येक माणसाचं स्वागत आहे। मल्हारदादा तरुणासाठी काम करणारे नेतृत्व आहे, असे माणसं लोकसभेत जायला पाहिजे। काय सांगाल, जिल्ह्यात सगळीकडे बॅनर लागलेत भावी खासदार म्हणून, कसं वाटतंय? नाही, लोकांची कसं अपेक्षाच आहे ना, तरुण आहे, काम करण्याची प्रवृत्ती चांगली आहे, सगळ्याबरोबर मिसळणारा माणूस आहे, म्हणजे डोर टू डोर जाणारा, काळजी करणारा, विचारणारा, सगळ्या गोष्टींनी ताकदीनिशी मागं पाठीमागं उभा राहणारा सर्वांची अपेक्षा आहे। आणि त्यांचं कसं एकदाच जवळ केलेला माणूस लांब जाऊ शकत नाहीत, त्यांच्याकडे बोलण्याची भाषा, शैली सगळं व्यवस्थित आहे। कधीतरी संधीनुसार इकडे तिकडे जाण्याचा विषय नाही, एकदा एक लाईन धरली की कडपर्यंत नेणारी लोक आहेत ती, लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे। आज मला सांगा, पूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी उभा आहे, कशाला प्रवाहाच्या कोणी विरोधात इकडे तिकडे जाईल, त्यांच्याबरोबर तर आता लोक चालणार आहेत, बरोबर आहे ना? म्हणून आता त्यांनी खासदार व्हावं आणि आमचे एक डोकेवाले आहेत आमचे, आम्ही सगळे एका गावचे, ह्यांची म्हणजे आमची सगळ्याची इच्छा आहे की त्यांनी खासदार व्हावं। ह्यांना बी त्यांना बी सगळ्याला आमच्या शुभेच्छा आहेत।
बस निश्चितपणे जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मल्हार पाटील यांनी 2029ला धाराशिवचा खासदार व्हावा. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव.